त्या विभागाच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षात त्या विभागांनी स्थायी अमृत महोत्सवी वर्षाचा औचित्य साधून कार्य करावं, यासाठी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये काही निर्णय झाले। साधारणतः यशदामध्ये राज्यामध्ये विभिन्न विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो। तिथं 54 कोटी रुपये खर्च करून यशदामध्ये एक अद्यावत सभागृह व या सभागृहाच्या अनुषंगाने इतर प्रशिक्षणासाठी छोटे सभागृह बांधण्याचा निर्णय करण्यात आला व त्या संदर्भामध्ये 53,57,00,000 रुपयाच्या कामाला मंजुरीही देण्यात आली। मुलींना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण मिळावं यासाठी 1906 मध्ये SNDT विद्यापीठाची स्थापना झाली। याच्याही उपकेंद्राला मान्यता देऊन अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आर्थिक स्वातंत्र्य आमच्या महिलांपर्यंत रोजगाराच्या माध्यमातून पोहोचावं यासाठी SNDT युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्राला आज मान्यता दिली आणि त्यासाठी 55 कोटी रुपये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देण्यात आले, मंजुरी देण्यात आली। आणि या उपकेंद्रामध्ये ज्या महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी सामाजिक समरसता निर्माण करत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्यांनी मुलींना पहिलं शाळा काढून शिक्षण दिलं, यांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक मोठी माहिती केंद्र, एक या सर्वांना एक प्रेरणा देण्यासाठी माहिती केंद्राच्या माध्यमातून या सर्व महामानव ज्या आमच्या महिलांचं योगदान या राज्याच्या विकासामध्ये आहे, त्या संदर्भात 55 कोटी रुपयाच्या माध्यमातून SNDT युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र निर्माण करण्याचा निर्णय झाला। सामाजिक न्याय विभागाला अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दिव्यांगांच्या संदर्भात एक विशेष कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या अगोदरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला। सामाजिक न्याय विभागाला अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम करण्याचा निर्णय केला। महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीचा विचार करतो। आज साधारणतः ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचे 2050 सदस्य, पंचायत समितीचे 4100 सदस्य व ग्रामपंचायत सरपंच सदस्य असे 1,95,286 अनेक योजना ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी राबवल्या जातात। याचे एक उत्तम प्रशिक्षण केंद्र व्हावं यासाठी आज नागपूर येथे महारुद्र केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय करण्यात आला। अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पहिल्या फेजमध्ये 100 कोटी त्यांना मंजूर करण्यात आले आणि या संदर्भामध्ये नागपूरमध्ये जागा उपलब्ध करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध माध्यमातून प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन व सल्लागार सेवा या 4 विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याचा निर्णयही करण्यात आला। यासोबत नियोजन विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीचा संशोधक अभ्यास करण्याचा निर्णय करण्यात आला। 1 मे 1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये डिजिटायझेशन विकासाचं करत, प्रगतीचं करत यालाही आज मान्यता देण्यात आली। पु ल देशपांडे कला अकादमी व रवींद्र नाट्य मंदिर
याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि त्याची दुरुस्ती व या संकुलाचं नूतनीकरण असं एकूण 38 कोटी हे मजबूतीकरणासाठी व नूतनीकरणासाठी 12 कोटी असं 50 कोटीला या माध्यमातून मान्यता देण्यात आली। या राज्याचं गॅझेटियर दर्शनिका विभागाच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्याचं अद्ययावत गॅझेटियर करावं, दर्शनिका करावी, यासाठी आजच्या बैठकीमध्ये 8 कोटी रुपयाची मान्यता देण्यात आली। महाराष्ट्रामध्ये या अगोदरच हिंदी, सिंधी व गुजराती साहित्य अकादमी आहे, पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भिवंडी असेल, सोलापूर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या विभागामध्ये तेलुगू भाषिकांची मोठी संख्या आहे। आज हिंदी, सिंधी, गुजराती या भाषेसोबतच तेलुगू व बांगलादेशातून मोठ्या प्रमाणावर बंगाली भाषिक लोक निर्वासित म्हणून या महाराष्ट्रात आले। बंगाली आणि तेलुगू या 2 साहित्य अकादमी याला आजच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। यासोबतच 2 महत्त्वाचे निर्णय हे या बैठकीमध्ये घेण्यात आले आहे की अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्हा स्तरावर महाराष्ट्राचा जो आमचा वीरतेचा, पराक्रमाचा, शूरतेचा ऐतिहासिक वारसा आहे, यावर आधारित अमृत महोत्सवी वर्ष कार्यक्रम साजरा करावा, यासाठी सुद्धा आज मान्यता देण्यात आली आहे। याच्या तारखा निश्चित होईल आणि त्यानंतर प्रत्येक जिल्हास्थानी 3 दिवसाचा अमृत महोत्सवी हा शूरतेचा, वीरतेचा, पराक्रमाचा वारसा लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने कार्यक्रम निश्चित केला जाईल। आज सांस्कृतिक धोरणाच्या संदर्भातली पहिली बैठक घेण्यात आली। या अगोदर 2010 मध्ये महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आलं आहे। 10 वर्षांनी याचा आढावा घेणं गरजेचं होतं। यावर किती अंमलबजावणी झाली याची माहिती घेणं आवश्यक होतं आणि त्याही दृष्टीने आज पहिली बैठक झाली। येणाऱ्या काही महिन्यामध्ये एक परिपूर्ण असं सांस्कृतिक धोरण महाराष्ट्राने करावं असा निर्णय करण्यात आला। यासोबत 2 अतिशय महत्त्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 6 जून 2024 ला 350 वर्ष पूर्ण होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 2024 ला जेव्हा 350 वर्ष पूर्ण होईल, तेव्हा राज्याभिषेकाच्या मागचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आणि संकल्प हा महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहोचावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वप्न आहे, संकल्प आहे, या संकल्पानुरूप महाराष्ट्रात प्रत्येकाच्या कामातून, कृतीतून तो संकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने योगदान व्हावं, यासाठी हा राज्याभिषेक पुन्हा 350 वर्षानंतर म्हणजे 6 जून 2024 ला रायगडावर हा साजरा करत पुढील वर्षभर 6 जून 2023 ते 6 जून 2024 हे राज्याभिषेक वर्ष घोषित करत महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा राज्याभिषेक जनतेच्या सहभागातून, लोकसहभागातून राज्याभिषेकाची जी वैचारिक भूमिका आहे, ती भूमिका ही गावागावापर्यंत, जनतेच्या मनामनापर्यंत पोहोचवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पाचा महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा राज्याभिषेकाचा सोहळा पुन्हा एकदा साजरा करत हा आमच्यासाठी 6 जून 2024 हा शपथ दिवस, संकल्प दिवस
हा करण्याच्या दृष्टीनेही आज निर्णय करण्यात आला आहे। यासोबत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पुरातत्व विभाग, संग्रहालय विभाग यांच्याकडे 88,000 पेक्षा जास्त वस्तू आहे। काही नाणी तर अतिशय दुर्मिळ अशी आहे जी रिझर्व्ह बँकेत आहे। पण हे बघण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने याची व्यवस्था हवी त्यासाठी कोणतेही संग्रहालय नाही। एक देशातलं उत्तम संग्रहालय 30 एकरमध्ये करण्याचाही निर्णय हा करण्यात आला। यासाठी जागेची उपलब्धता याच्यावर विचार करण्यात आला आणि जगामध्ये जे सर्वोत्तम संग्रहालय आहे त्यापेक्षाही उत्तम संग्रहालय हे महाराष्ट्रात करण्याच्यासाठी ज्यांनी बिहारचं, गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल या संग्रहालयाचं ज्यांनी निर्माण केलं आहे त्यांनी प्रेझेंटेशन या अगोदर दिलं आहे। एक अधिकाऱ्यांची समिती या ठिकाणी पाठवून जगातलं सर्वात उत्तम संग्रहालय करण्याचाही आम्ही संकल्प केला आहे आणि या दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काही योजनांना मंजुरी दिली, काही कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहे। यावर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल विचारता। संग्रहालयांसाठी आता 3 स्थान आपण ठरवले आहे। जागा साधारणतः 30 एकरच्या आसपास हवी आहे। तर पुण्यामध्ये 6 एकर जागा उपलब्ध आहे, पण 6 एकर जागेमध्ये जगातलं सर्वोत्तम संग्रहालय करता येणार नाही। मी स्वतः बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे राजीव जगोटाजी यांच्याशी चर्चा केली की बीपीटी मध्ये आपल्याला जागा 30 एकर उपलब्ध जर केली तर ते संग्रहालय मुंबईमध्ये होऊ शकतं। की केंद्र सरकारशी तुम्ही चर्चा करा, आमच्या संबंधित मंत्रालयाची चर्चा करा, त्यांच्याकडे जागा आहे। जर बीपीटीने 30 एकर जागा दिली तर हे संग्रहालय हे मुंबईमध्ये करणं हे निश्चितच औचित्याला धरून होईल, कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि त्यासाठी 30 एकर जागा ही जर बॉम्बे पोर्ट ट्रस्टने आम्हाला दिली तर त्या ठिकाणी करण्याचा साधारणतः आज तरी आमचा निर्णय आहे। अमृत महोत्सवानिमित्त वेगळ्या घोषणा होत असताना महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मात्र सरकार पळ काढते का अशी चर्चा सुरू झाली, कारण 2 मंत्र्यांनी दौरे घोषित केले होते, ते उद्या जाणार होते, परंतु ते अचानक रद्द करण्याची वेळ आली। तिकडे बसवराज बोम्मई कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र एकापाठोपाठ एक घोषणा करून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम। मी या अगोदरही पक्षाची आणि सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट केली। कर्नाटकमध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सर्व राजकीय पक्षाची भूमिका एक आहे की महाराष्ट्राचा जो भाग कर्नाटकमध्ये पंडित नेहरूंनी जेव्हा राज्य पुनर्रचना आयोगाने अहवाल दिला तेव्हा पंडित नेहरूंनी चूक केली। मराठी भाषिक भाग तेव्हा त्यांनी निर्णय करत कर्नाटकमध्ये जोडला। आज जर कर्नाटकच्या काँग्रेस अध्यक्षाची भूमिका ही आहे का की कर्नाटकमधला मराठी भाग हा महाराष्ट्राला जोडावा, तर नाही। कर्नाटकमध्ये राष्ट्रवादी जर असेल तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षाची भूमिका आहे का, नाही। कारण कर्नाटकमध्ये हा प्रश्न एका राजकीय पक्षाचा नाही, सर्व राजकीय पक्ष कर्नाटकचे हे एकत्र आहेत। तीच भूमिका महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, बाळासाहेब ठाकरेजी यांची शिवसेना असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल की काँग्रेस असेल, या मुद्द्यावर आम्ही सर्व एक आहोत की महाराष्ट्राच्या हक्काचा जो भाग पंडित नेहरूंनी चुकीने राज्य पुनर्रचना आयोगामध्ये चूक करत कर्नाटकला दिला तो आम्हाला आमचा परत पाहिजे। पण ही केस सुप्रीम कोर्टात आहे आणि सुप्रीम कोर्टामध्येच या संदर्भातली बाजू ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकदा नव्हे अनेकदा या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका घेतली की हा आमचा भाग आहे,
हा महाराष्ट्राला परत दिलाच पाहिजे. शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस आहे तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला काय माहिती आहे, अयोध्येच्या राम मंदिराची केस सुप्रीम कोर्टात होती, आपल्याला वाट बघावीच लागली. अस्मितेचा प्रश्न होता, आस्थेचा प्रश्न होता, मानबिंदूचा प्रश्न होता. मला वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये वेगाने निर्णय करण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार प्रयत्न करतंय. आता दुसरा प्रश्नाचं उत्तर की आपल्या राज्याचे 2 मंत्री जे जाणार होते, मला माहिती नाही त्यांनी तो कार्यक्रम रद्द केला हे तुमच्याकडून माहिती होत आहे, पण कदाचित कायदा सुव्यवस्थेचा विचार करून 2 राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा विचार करून कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा. या संदर्भातली ताजी माहिती मला उपलब्ध नाही. पर ह्या सगळं होत असताना मात्र महाविकास आघाडी बरोबर आता कुठेतरी प्रकाश आंबेडकर देखील जाण्यासाठी तयार होत आहेत. असं आहे की हा प्रत्येक राजकीय पक्षांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा अधिकार आहे. आता युती करताना जर योग्य निर्णय झाला तर कार्यकर्ते टिकून राहतात. युती करताना जशी शिवसेनेने चूक करून काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली, निर्णय चुकला तर 40 आमदार बाहेर पडले. तर भविष्यामध्ये तुम्हाला याचं मूल्यांकन आकलन करायचं आहे. कोणी कोणासोबत जावं हे महत्वाचं नाही. आदरणीय रामदास आठवलेजी हे आमच्यासोबत आहे, काही छोटे राजकीय पक्षही आमच्यासोबत आहेत. आता शिवसेनेतून अधिकृत शिवसेना म्हणून साधारणतः ज्यांच्याकडे लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे ती भाजपसोबत आहे. आणि म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकरजींसोबत शिवसेना जाणार असेल तर त्याचं मूल्यांकन त्यांना करायचं आहे. दुसरं असं की महाविकास आघाडीची बैठक जी आता अजितदादा पवार यांच्या बंगल्यावर पार पडते, उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत, महाविकास आघाडीचे इतर नेतेही आहेत. रणनीती कुठेतरी आखली जाते की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणं, त्याचबरोबर जे सध्या राज्यपालांचं जे वक्तव्य असेल तर त्याच्याविषयी जे बंदचा जो त्यांनी हात दिली होती त्याला कसं यशस्वी करता येईल या संदर्भात एक आखणी होत असल्याचं कळतंय. नाही, महामहिम राज्यपाल महोदयांनी अतिशय स्पष्ट शब्दात त्यांच्या वाक्याचा जो अर्थ काढला होता त्याचं स्पष्टीकरण दिले, दिलगिरी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र बंद करता येईल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प आणि स्वप्न. पण राजकारण करण्यासाठी मुद्दाम आपण जनतेला त्रास द्यायचा का हे त्यांना ठरवायचं आहे. राज्यपाल महोदयांनी तर आपले शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केली आणि मी अशा पद्धतीने माझ्या मनात कोणताही भाव नव्हता हेही सांगितलं. आता त्यानंतरही महाराष्ट्र बंद करून जर कोणी ठरवलंच आहे की आम्हाला तरी जनतेला त्रास द्यायचाच आहे, राजकारण करायचंच आहे, लोकशाहीमध्ये तो त्या पक्षाचा मुद्दा असतो. जनतेला जर वाटलं की नाही योग्य आहे तर सोबत राहील. जर जनतेला वाटलं की कारण नसताना राजकारणासाठी सत्तेच्या इच्छेपोटी खुर्चीच्या प्रेमापोटी मुद्दाम हे राजकारण केले जात आहे, दिलगिरी व्यक्त केली. या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिल्यानंतर तरीही जनतेला त्रास देण्याचा निर्णय जर केला तर मग त्याच्याबद्दल निश्चित जनता नोंद घेईल. ज्या पद्धतीने तुम्ही महाविकास आघाडीची बैठक जी आहे आता जी रणनीती जे बनवत आहे त्याबद्दल काय म्हणाल? कुठेतरी एकत्र येऊन पुन्हा कुठेतरी आव्हान अधिवेशनाच्या तोंडावर हे सगळं एकत्र येतं पुन्हा एकदा. नाही, मला तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की अधिवेशनाच्या तोंडावर येऊन अधिवेशनामध्ये हे सर्व प्रश्न त्यांनी संसदीय आयुधांच्या माध्यमातून विचारावे, त्याचं समर्पक उत्तर दिलं जाईल. बाहेर येऊन महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये गेले असं म्हणण्याच्या ऐवजी विधानसभेत चर्चा उपस्थित करावी, तो अधिकार आहे. विरोधी पक्ष या संदर्भामध्ये प्रस्ताव मांडू शकतो, सरकार उत्तर देईल. सरकारचं उत्तर चूक राहिलं तर सरकारचं तोंड फेविकॉल बिना बंद होईल किंवा महाविकास आघाडीचे नेते जे प्रश्न विचारतील त्याची जर लेखी प्रश्नाची उत्तरं माहिती काय बैठका झाल्या होत्या हे दिल्यावर त्यांचं बंद होईल. शेवटी लोकशाहीमध्ये विधानसभा आहेच ना, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारता येतात. भाऊ हिंदी में जानना चाहेंगे कि आज सरकार को घेरने के लिए विपक्ष एकजुट होकर के अजीत पवार के बंगले पर मीटिंग कर रहा है ताकि कई मुद्दे हैं जैसे शिवाजी महाराज का मुद्दा है, महंगाई के मुद्दे हैं या बेरोजगारी के मुद्दे, सारे मुद्दों पर आपको घेरने की तैयारी है सड़क पर भी और सदन में भी. देखो वो उनका अधिकार है मगर ये जनता है, ये पब्लिक सब जानती है कि आपके मुद्दे जनता के हित में है क्या या सिर्फ
राजनीति खुर्ची को केंद्र बिंदु मानकर आप मुद्दे उठाते हो। जब महामहिम राज्यपाल महोदय ने यह कहा कि जो मैंने आशय व्यक्त किया था उसका भाव ये नहीं था, मैं दिलगिरी व्यक्त करता हूं, फिर महाराष्ट्र की जनता को महाराष्ट्र बंद करके तकलीफ देना है क्या? क्यों तकलीफ देते हो महाराष्ट्र की जनता को? हाँ, महाराष्ट्र के जनता के प्रश्नों को लेकर आपने कहीं आंदोलन किया तो मैं समझ सकता हूं। आपने कहा कि जनता को धान का बोनस देना चाहिए था, हमने नहीं दिया, मगर यह सरकार से हमको अपेक्षा है तो हम तो देने ही वाले। माननीय देवेंद्र जी ने एक बार नहीं 4 बार कहा। किसानों के प्रश्नों के लिए आपको कि केंद्र सरकार 6,000 रुपए देती है, हमने तो 1 रुपया महाविकास आघाड़ी ने दिया नहीं था, मगर आप दो तो हम उस विषय में किसानों के बारे में गंभीरता से काम करेंगे। ऐसे कई विषय। अब जनता के प्रश्नों को छोड़कर छत्रपति शिवाजी महाराज का जीवन स्वराज्य ये जनता के प्रश्नों के लिए था। तो मुझे लगता है कि जब महामहिम राज्यपाल महोदय ने दिलगिरी व्यक्त करने के बाद कि ऐसा मेरा कोई भाव नहीं था, फिर भी अगर इसका अर्थ कुछ लोगों के मन में सोच के तरीके की वजह से कोई अलग था तो मैंने तो दिलगिरी व्यक्त की, ऐसा कहा है। फिर उसके लिए महाराष्ट्र बंद करके हम अपने सत्ता की भूख बताना चाहते हैं क्या? ये विषय उपस्थित होता है। प्रसाद लाल का बयान आया, उन्होंने कहा कि शिवाजी महाराज का जन्म कोकण में हुआ, उसको लेकर उनका कहना है कि शिवाजी महाराज के जन्मस्थल को लेकर उनके इतिहास से छेड़छाड़ कर रही है बीजेपी, लगातार स्टेटमेंट आ रहे नेताओं की। देखो, कोई इतिहास को छेड़छाड़ नहीं, उन्होंने भी दिलगिरी व्यक्त कर दी। कभी कभी कोई बात कहते हुए गलत होता है। मुझे याद है कि यही कांग्रेस के एक मंत्री ने पिछले सरकार में कहा था कि हमारे संविधान की वजह से भूटान हमारे देश में आए। अरे भूटान तो स्वतंत्र देश है, अगर राजा तक ये बात पहुंचती तो राजा तो हुक्म दे देता था इसको पकड़ के लाओ, मंत्री ने कहा था। तो मुझे लगता है कि ऐसे कभी कभी जानकारी के अभाव में ऐसी बातें करते हैं तो उसको कोई उन्होंने दिलगिरी व्यक्त की, बोले मेरी गलती हुई है। ऐसा गलती होने के बाद ऐसा मुझे नहीं लगता कि गलती मानने के बाद फिर उस विषय को जबरदस्ती से उठाना ये कोई उचित नहीं है। उन्होंने गलती मानने की, उन्होंने कहा, और उनके बाजू में जो बैठे थे उन्होंने भी उनको कहा कि भाई साहब रायगढ़ पे जन्म नहीं हुआ है उनका। तो इतनी स्पष्टता होने के बाद अगर किसी की गलती होती है तो उसने मानने के बाद मुझे लगता है कि ऐसा नहीं होता है। छत्रपति शिवाजी महाराज का स्मारक अभी पेंडिंग है, अब संग्रहालय बनाने की तैयारी है। विपक्ष लगातार कह रहा है कि स्मारक पर भी भूमि पूजन आप ही की सरकार ने किया था, अब तक नहीं बन पाया, और अब संग्रहालय बनाने की बात है, तो कहीं ना कहीं जनता को भ्रमित कर रहे हैं। नहीं, आप संग्रहालय को कंफ्यूज मत करिए। संग्रहालय ये 88,000 जो वस्तुएं है उसके बारे में, इसका उससे कोई संबंध नहीं भाई। संग्रहालय जो है, जो हमारे पास बहुत कीमती वस्तुएं जो 88,000 है, जो कहीं अलग अलग जगह पे पड़ी है, लोगों को देखने का सौभाग्य नहीं मिलता, तो वो सब वस्तुएं एक जगह करते हुए उसका संग्रहालय कहाँ पर बनेगा और कितने एकड़ में? अभी जैसा हमने कहा 30 एकड़ में वो संग्रहालय बनाने की योजना है। विश्व का सबसे बड़ा संग्रहालय होगा। हमारे पास उतनी वस्तुएं हैं और उनको वहां पे योग्य रूप से प्रदर्शित करने के लिए 30 एकड़ जमीन चाहिए। कोशिश ये हमारी है, पहले हमने पुणे में जमीन देखी, उसमें 6 ही एकड़ है। हमने अभी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट को मिस्टर राजीव जगोटा जी से अभी बात की है। उन्होंने कहा कि आपको केंद्र सरकार से जमीन मांगनी होंगी, तो हम केंद्र सरकार के पास जाके मुंबई में 30 एकड़ जमीन मांगने की कोशिश करेंगे। तो हमारी पहली प्रायोरिटी ये मुंबई में बनाने की है और हमारे पास बहुत ही अच्छी कीमती वस्तुएं भी संग्रहालय के पास है, जो हमारे ऐतिहासिक विरासत को ज्ञान के साथ लोगों को पहुंचा सकेगी। और बहुत अच्छा केंद्र बनाने के लिए अभी देश में बिहार का संग्रहालय सबसे अच्छा माना जाता है। गुजरात में सरदार वल्लभ भाई पटेल की जो स्टैच्यू ऑफ यूनिटी है, वहाँ का संग्रहालय अच्छा माना जाता है। विश्व के ब्रिटिश और एक देश के संग्रहालय अच्छे माने जाते हैं। उसका पूरा अभ्यास करते हुए ये सबसे अच्छा संग्रहालय बनाने की योजना है। इसका उस स्मारक से अभी कोई संबंध नहीं। कर्नाटक को लेकर विपक्ष लगातार बोल रहा है कि सरकार जो है उनका ध्यान नहीं है। कर्नाटक के लोग कुछ गाँव मांग रहे हैं, मुख्यमंत्री इतनी कोशिश कर रहे हैं, वैसे महाराष्ट्र सरकार गंभीर नहीं है। 2 मंत्री दौरा करते फिर रद्द कर देते हैं,
उसको लेकर आपने देखा नासिक में एक राष्ट्रवादी के नेता वहां के गांवों के लोगों के बीच में जाके कह रहा है कि तुम मांग करो, हम गुजरात में जाएंगे। मुझे कभी कभी लगता है कि हम सब लोगों में कुछ गंभीर विषयों में एकत्रित विचार करने की सोच होनी चाहिए। कर्नाटक में जो मराठी भाषिक प्रदेश गया, किसकी गलती है? तब तो कोई भारतीय जनता पार्टी सत्ता में नहीं थी, जनसंघ सत्ता में नहीं थी, कांग्रेस सत्ता में थी। पंडित नेहरू जी को महाराष्ट्र के नेताओं ने निवेदन भी दिया था, रिप्रेजेंटेशन दिया था कि भाई साहब ये मत करो आप। सुना क्या? नहीं सुना। बहुत बड़ी गलती कर दी। इस गलती के मुख्य सूत्रधार कौन है? और दूसरी बात, ये कोई राजनीतिक प्रश्न नहीं है। अगर आप कर्नाटक के कांग्रेस के अध्यक्ष ये कह रहे हैं क्या कि नहीं महाराष्ट्र को दे दो, क्यों नहीं कह रहे? अगर वहां पे राष्ट्रवादी पार्टी होगी, उसके अध्यक्ष ने कहना कि नहीं कर्नाटक का भाग महाराष्ट्र को दे दो। राहुल गांधी जी ने भूमिका स्पष्ट करना, कर्नाटक का भाग महाराष्ट्र को दे दो। हम कौन सी राजनीति कर रहे? भाई महाराष्ट्र की सभी पार्टियों की भूमिका बड़ी स्पष्ट है, वो चाहे भारतीय जनता पार्टी हो, माननीय एकनाथ शिंदे जी के बाला साहब ठाकरे की शिवसेना हो, बाला साहब ठाकरे जी की शिवसेना, ये भी एक ही विषय पे हम सब एक है ना। कांग्रेस भी हमारे साथ, राष्ट्रवादी भी हमारे साथ है कि ये भाग हमको मिलना चाहिए। मगर ये भाग, ये तो सुप्रीम कोर्ट में है ना प्रश्न। तो सुप्रीम कोर्ट में तो हम अपनी बाजू रख रहे, अच्छे वकीलों को खड़ा कर रहे। 2 वर्ष तो कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना की भी सरकार थी। देश में भी कांग्रेस की सरकार केंद्र में थी, महाराष्ट्र में थी, कर्नाटक में थी। क्या तब नहीं था प्रश्न ये? तो मुझे लगता है कि अभी लोगों को भ्रमित करने के लिए, जब लोग आपको यह पूछ सकते हैं कि भाई साहब आपकी इतनी सत्ता थी महाराष्ट्र में, अभी ये महाविकास आघाड़ी में तो कांग्रेस की सत्ता थी, मगर एक में 1960 से 47 वर्ष 2 महीने 1 दिन कांग्रेस, और बाद में कांग्रेस राष्ट्रवादी की सरकार थी। तो आपको तो प्रश्न सुलझाना चाहिए था। आपका जो विश्वास माननीय देवेंद्र जी और माननीय एकनाथ शिंदे जी पे है ना, उनको यह पता है कि हम प्रश्न सुलझा नहीं सकते, हम उलझा सकते हैं, सुलझा सकते हैं एकनाथ शिंदे जी और देवेंद्र जी। ये उनका विश्वास है। उनके विश्वास के लिए मैं बहुत बहुत उनका आभारी हूं, धन्यवाद भी देता हूं। नाशिकच्या गावाचा विषय मी जसा सांगितला, तिथं राष्ट्रवादीचे नेते जाऊन ती गावं गुजरातमध्ये द्यावी असा, आणि हा मला वाटतं की पूर्व नियोजित अशा पद्धतीने वातावरण बिघडवलं जात आहे। गुजरातमध्ये राष्ट्रवादीचे नेते सांगताय की ती गावं गुजरातमध्ये जावी, आश्चर्यजनक नाहीये? हा एक सुनियोजित कार्यक्रम सुरू झाला आहे। क्या कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश है विपक्ष की जरिए सरकार को बदनाम करने? देखो ऐसा है, कानून सुव्यवस्था तो बिगाड़ने का प्रश्न ही नहीं उठता। वो तो हमारी पुलिस दमदार है। अगर ऐसा किसी ने सोचा तो ये महाराष्ट्र है भाई, जय भवानी जय शिवाजी का जयघोष करके ऐसा मन में पाप रख के कोई कानून और सुव्यवस्था बिगाड़ने का सोचेगा तो अड़चन में आएगा। इसलिए कानून सुव्यवस्था तो कोई बिगाड़ नहीं सकता, ये पक्का है। हमारी पुलिस यंत्रणा अच्छी है, हमारा भी विश्वास पुलिस यंत्रणा पे है, उनका भी होगा। मगर लोगों में भ्रम निर्माण करना, संदेह का एक वातावरण निर्माण करना, अपने राजनीतिक स्वार्थ के लिए ऐसे वातावरण में ऐसे प्रश्नों को उछालना, ये हो रहा है। मेरा उल्टा प्रश्न है, जो जत के वहां के लोगों ने क्या मांगा है? पानी की व्यवस्था क्यों नहीं की? आपकी सरकार थी ना 2 वर्ष। इसके पहले 47 वर्ष 2 महीने 1 दिन सत्ता थी, तब क्या था? क्या अभी अचानक से ही पानी की किल्लत आ गई है? मुझे लगता है ऐसा तो नहीं है कि हमारी सरकार आने के बाद नदियों ने बहना छोड़ दिया है। तो ये सब राजनीतिक भाव से किए हुए आंदोलन है, सोच है। तो जनता जानती है। अभी 2 महीने में 3 महीने में कभी ना कभी फिर कारपोरेशन के चुनाव होंगे, तब ध्यान में आ जाएगा कि पब्लिक है, सब जानती है। अभी इसके पहले भी झटका फटका दिया है पब्लिक ने 2019 में, ठीक है। तब हमारे साथ धोखा हुआ कुछ दिन तक। सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता है। वो आज प्रकाश आंबेडकर और उद्धव ठाकरे इनकी मुलाकात हुई 5 स्टार होटल में। शिव शक्ति का नारा दिया जा रहा है।
गठबंधन ये होता है तो बीजेपी को किस तरह से असर होगा आगे आने वाले चुनाव? देखो, ऐसा है कि किसका गठबंधन किससे होता इस आधार पे मतदान नहीं होगा। हमारे मुद्दे क्या है, हमारी राष्ट्रवाद की भावना क्या है, विकास के बारे में हमारी सोच क्या है, इस पे मतदान होता है। अब विकास के बारे में वो जब दो लोग एकत्र आएंगे उनकी क्या सोच होगी ये आधार पे होगा ना। हमारे साथ भी रामदास आठवले जी है, अब कांग्रेस के साथ प्रकाश आंबेडकर जी जाएंगे तो हमारे लिए आश्चर्य होगा, क्योंकि विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी ने कहा था कांग्रेस ये जलता घर है। आपको भी पता है कि मुंबई के चुनाव में और भंडारा के चुनाव में विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी को चुनाव में हराने का काम किसने किया था? अब उनकी मर्जी है। अब डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी ने जो कहा था कि कांग्रेस जलता घर है, उसके आधार पे उनको जाना है तो ठीक है, आगे देखो क्या होता है। और दूसरा प्रश्न असा की आज गुजरातच्या इलेक्शनच्या दुसऱ्या टप्प्यालाही मतदान झालेलं आहे। एक्झिट पोल जवळजवळ समोर आलेले आहेत। त्यामध्ये जवळपास असं दिसतंय की 120हून जास्तीच्या जागा भाजपला यावेळेस गुजरात इलेक्शनमध्ये मिळताना दिसत आहेत। 8 तारखेला अर्थातच मतमोजणी आहे। ह्या सगळ्या प्रोसेसला आतापर्यंतचा प्रचार तुम्ही सगळं बघितलं असेल, आपने एक त्यामध्ये पुढाकार घेतला होता, काँग्रेस कुठेतरी बॅक केली होती। एकूण तुमचं आकलन काय आजच्या एक्झिट पोलवर जे समोर येतं? असं आहे की मी गुजरातमध्ये 3 दिवस गेलो होतो आणि गुजरातचा विकास बघितला, गुजरातच्या जनतेचं भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातलं प्रेम बघितलं, तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की भारतीय जनता पार्टी निश्चितपणे पुन्हा सरकारमध्ये येईल। गेले 27 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि तिथं जेवढे प्रयोग राजकारणात होतात तेवढे प्रयोग मी देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाने केलेले बघितले नाही। तुम्हालाही माहित आहे की सर्व जुनं मंत्रिमंडळ गेलं, नवीन मंत्रिमंडळ आलं। आत्ताही अतिशय प्रस्थापित नेत्यांच्या 52 लोकांच्या नेत्यांच्या तिकिटा कापल्यात, म्हणजे माननीय विजय रुपानी पासून माननीय नितीन पटेल डेप्युटी सीएम पर्यंत तिकिटा कापल्यात। मी ज्या मतदारसंघात गेलो त्या ठिकाणी असणारे पियुष देसाई नावाचे 2 टर्मचे आमदार अतिशय लोकप्रिय, तरी तिकीट कापले। पण जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की त्या ठिकाणी सर्वंकष विकास झाला आणि त्या विकासाच्या आधारावर तिथं व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे। पक्षाच्या चिन्हाच्या मागे जनता आणि मतदार उभा राहतो। भारतीय जनता पार्टीने आपली जी संघटनात्मक रचना केली आहे, विकासाची कार्य केली आहे, त्या आधारावर मला सकृत दर्शनी भारतीय जनता पार्टी अतिशय मोठा विजय प्राप्त करेल असं वाटतं। बहुत एक हिंदी में बताइए कि आपने कहा कि स्वराज्याभिषेक वर्ष जो है वो मनाया जाएगा, उसमें 6 जून 2024 को छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक को 350 वर्ष पूरे हो रहे। छत्रपति शिवाजी महाराज ये नाम के जयघोष में ही ऊर्जा है। जय भवानी जय शिवाजी का जब हम जयघोष करते हैं तो हमारे रक्त के हर बूंद में एक चैतन्य निर्माण होता है। छत्रपति शिवाजी महाराज ये कोई एक सिर्फ सम्राट राजा नहीं थे, वो स्वराज्य की कल्पना करते हुए सिंहासन से ज्यादा जनता के हृदय के सिंहासन में जब तक सूरज चांद रहेगा तब तक जिनका स्थान रहेगा, ऐसे राजा रहे हैं। तो ये राज्याभिषेक जब उन्होंने किया तो उसके पीछे की कल्पना क्या थी? तो छत्रपति शिवाजी महाराज ये कोई सिंहासन में बैठने के लिए राज्याभिषेक नहीं किया था। उनकी स्वराज्य की जो कल्पना थी वो सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। अब छत्रपति शिवाजी महाराज के जो संकल्प स्वप्न थे उसको इस राज्याभिषेक के कार्यक्रम के आयोजित करने के साथ में गांव गांव तक पहुंचाना है।
फिर इसमें कई माध्यमों का उपयोग किया जाएगा। हम तिथि या दिनांक सब राजनीतिक पार्टियों के साथ हम एक बार चर्चा करेंगे, सभी राजनीतिक पार्टियों की एक बैठक करवाएंगे। ये कोई सिर्फ सरकार का उपक्रम कार्यक्रम नहीं है, सबको लेके साथ में चलना, सब राजनीतिक पार्टियों को साथ में लेके सरकार ये राज्याभिषेक कार्यक्रम जो हमें करना है, 350 वर्ष पूरे हुए, 350 वर्ष पूरे हुए हैं, तो जो संदेश है इस कार्यक्रम के माध्यम से गांव गांव तक पहुंचाना है, वो शूरता, वीरता, वो संकल्प, छत्रपति शिवाजी महाराज की सामाजिक समरसता, इसलिए हमने आज इसका निर्णय किया। अब माननीय मुख्यमंत्री जी, माननीय उप मुख्यमंत्री जी से समय लेकर एक बार हम इसका प्रेजेंटेशन करेंगे, उनकी अनुमति लेंगे, और हमारी इच्छा है कि उसी समय जब ये राज्याभिषेक फिर से किया जाएगा, इस विषय को लेकर कार्यक्रम जो किया जाएगा, तो हमारी ये कोशिश है कि उसी समय हमारी जो जगदम्बा तलवार है या अफजल खान को जिस वाघ नखों से समाप्त किया गया, वो वाघ नख भी वही है, ये दोनों भी राज्याभिषेक के समय में वापस आए, ये हमारी कोशिश है। देखो आगे क्या होता मुझे पता नहीं, क्योंकि अंतर्राष्ट्रीय स्तर का विषय है, मगर जगदम्बा तलवार भी आनी चाहिए। ये हमारी पराक्रम, वीरता की गाथा, ऐतिहासिक विरासत को आगे बढ़ाएगी। और अफजल खान के समाधि के आसपास का जो अतिक्रमण था वो हमारे विभाग ने निकाल दिया है। अब हमारी कोशिश है कि जो वाघनक वहां गए हैं वो भी उस दिन वापस आके वो बड़े सम्मान के साथ उस राज्याभिषेक के समय वापस दिए जाए, ये भी हमारी उसके पीछे एक कोशिश रहेगी। अब इस विषय को लेकर ये राज्याभिषेक का कार्यक्रम गांव गांव तक छत्रपति शिवाजी महाराज के संकल्प को दोहराना जाना, ये एक बड़ा कार्यक्रम हमने तय किया है, और इसकी एक बार अनुमति माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी से लेंगे। बाबू वाघनख भी क्या उसी संग्रहालय में रखा हुआ है जहां पर छत्रपति शिवाजी महाराज की तलवार? हाँ जी, ब्रिटेन में है। हमने उसका सर्टिफिकेट भी अभी मांगा, हमारे पास वो रिकॉर्ड में आया है कि जब ये वाघनख ब्रिटिश सरकार को दिए गए, वो सर्टिफिकेट भी उन्होंने अपने देश को भेजा था, वो सर्टिफिकेट भी हमने लिया है। अब उसके आधार पे पहली मीटिंग हम अमित भाई के साथ हमने समय मांगा है। पहले तो हम अमित भाई के साथ रिक्वेस्ट करेंगे, उसके बाद आगे इस विषय को लेकर हमने प्रधानमंत्री ब्रिटिश प्राइम मिनिस्टर को भी पत्र लिखा है। फिर आवश्यकता होगी तो केंद्र सरकार की अनुमति से हम उनके साथ चर्चा भी करेंगे। या 6 जून 2023 से 6 जून 2024 तक ये कार्यक्रमों की बड़ी रूपरेखा है। हाँ, उसमें क्या क्या होगा मतलब? बहुत है, उसमें 100 से ज्यादा एक्टिविटीज है। वो तो मुख्यमंत्री जी के साथ डिटेल में चर्चा करने के बाद हम उसका प्रेजेंटेशन पत्रकार परिषद में करेंगे। 100 से ज्यादा उसमें एक्टिविटी है। फिर उसमें अपने गढ़ किले से लेके छत्रपति शिवाजी महाराज के डिजिटल बुक के माध्यम से उनकी जो ऐतिहासिक विरासत है वो पहुंचाने से लेके कई हमने बातें तय की है। भाऊ, वाघनख जशी जगदंबा तलवार आणणार अशी घोषणा केली, वाघनख देखील परत महाराष्ट्राच्या त्या पराक्रमाचा वारसा सांगणार प्रयत्न आहे, कारण वाघनख त्यांना देण्यात आली। आता आम्ही अफजल खानाच्या समाधीपासचं अतिक्रमण हटवलं। अनेक वर्षापासून ही मागणी होती। गेले 28 वर्ष त्या विभागातली जनता प्रयत्नपूर्वक या संदर्भात आंदोलन करत होती, आणि जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा आपण अफजल खानाच्या आसपास जेवढं अतिक्रमण होतं 0.22 हेक्टरचं ते अतिक्रमण काढलं, कारण आपल्यासाठी ते अतिक्रमण होऊन अफजल खानाचं उदात्तीकरण होणं हे काही महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नव्हतं। आपण नेहमीच शत्रूंचाही सन्मान केला, आणि म्हणूनच अफजल खानाची समाधी मा जिजाऊच्या सूचनेनुसारच तिथं करण्यात आली। पण अतिक्रमण करण्याची अनुमती कोणालाही नाही, आणि अतिक्रमण आपण काढलं। पण ज्या वाघनखाने अफजल खानाचा वध करण्यात आला ते वाघनख हे सुद्धा
ब्रिटनमध्ये आहे. आपण जेव्हा जगदंब तलवार आणण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू केले, अमित भाईंनाही मी विनंती केली आहे की यामध्ये केंद्र सरकारने विशेष लक्ष द्यावं. आणि एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा इथं उपस्थित होतो, औचित्य आहे. साधारणतः 6 जून 2024ला 350 वर्ष राज्याभिषेकाला पूर्ण होईल. आपल्यालाही माहीत आहे की महाराष्ट्र एक वीरतेचं पराक्रमाचं केंद्र होतं. आपण अटकेपार पोहोचलो, तंजावरच्या पुढे पोहोचलो. हे वीरता आणि शूरतेचं केंद्र असणारं महाराष्ट्र पुन्हा एकदा राज्याभिषेकाचा तो सोहळा साजरा करत गावागावापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या मागचा जो संकल्प आहे तो राज्याभिषेक सामान्य नव्हता. तो सम्राट होण्यासाठी, छत्रपती होण्यासाठी नव्हता, तर तो या देशाच्या रक्षणासाठी होता. देशावर जो अन्याय अत्याचार करणारे लोक होते त्यांच्या विरुद्ध सर्वांना सज्जन शक्तीला एकत्रित करत हा शंखनाद होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो वीरता शूरतेचा वारसा आहे, जय भवानी जय शिवाजी या शब्दाचा जयघोष केला तरी रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये चैतन्य निर्माण होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर बेशुद्ध माणूस शुद्धीवर येतो, ही शक्ती या नावात आहे. मग हा राज्याभिषेक पुन्हा एकदा 350 वर्ष पूर्ण होताना साजरा करत या माध्यमातून या राज्यातल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन शिवभक्तापर्यंत, प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोष करणाऱ्या शिवभक्ताचा हा संकल्प दिवस व्हावा. आणि तो आमच्यासाठी संकल्प आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वप्नातला महाराष्ट्र, भारत घडवण्याच्या दृष्टीने हा राज्याभिषेक हा संकल्प दिवस होईल. आणि या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आम्ही प्रयत्न करतोय. प्रयत्नाला किती यश येईल हे मी आज सांगू शकत नाही, पण शेवटी प्रयत्न केला पाहिजे. जगदंब तलवार ब्रिटनमध्ये आहे, ती परत यावी. आणि अफझल खानाचं पोट ज्या वाघनखांनी फाडलं आणि तो दगलबाज विश्वासघातकी अफझल खान ज्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही महाराष्ट्राचा बाणा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवत त्याचं पोट फाडलं. ते वाघनख सुद्धा ब्रिटनमध्ये आहे. या दोन्ही गोष्टी राज्याभिषेकाच्या दिवशी याव्या, पोचाव्या असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. जय जगदंब म्हणत या प्रयत्नाला यश येईल हा विश्वास आहे. पण तुम्ही एक करता, तुम्ही आमचे महत्वाचे विषय देशात दाबून टाकता. बाकी हाताचा आहे, पण बाकी संग्रहालय व सर्व विषय नाही. 6 जून 2023 इथून 6 जून 2024 पर्यंत आहे ना. 6 जून 2023 पासून 6 जून 2024 पर्यंत हे राज्याभिषेक वर्ष साजरं करणार. 6 जून 2024 किंवा काही प्रश्न आपण तिथीनी करावं का, जसं आता शिवजयंती दिवस 10 विषय आमचे आहे. आमच्या विषयासोबत मग तुम्हाला जे प्रश्न विचारायचे ते तुमची विकासावर नाही राहत, टीकेवर आधारित प्रश्न वगैरे. माझी विकासावर. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काही स्थायी स्वरूपाची कार्य महाराष्ट्रात घडावी या दृष्टीने आज सर्व विभागाच्या संदर्भात बैठक घेऊन त्या त्या विभागाच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षात त्या त्या विभागांनी स्थायी अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून कार्य करावं यासाठी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काही निर्णय झाले.
साधारणतः यशदामध्ये राज्यामध्ये विभिन्न विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण वर्ग आयोजित करतो। तिथं 54 कोटी रुपये खर्च करून यशदामध्ये एक अद्यावत सभागृह व या सभागृहाच्या अनुषंगाने इतर प्रशिक्षणासाठी छोटे सभागृह बांधण्याचा निर्णय करण्यात आला व त्या संदर्भामध्ये 53,57,00,000 रुपयाच्या कामाला मंजुरीही देण्यात आली। मुलींना स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण मिळावं यासाठी 1906 मध्ये SNDT विद्यापीठाची स्थापना झाली। याच्याही उपकेंद्राला मान्यता देऊन अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आर्थिक स्वातंत्र्य आमच्या महिलांपर्यंत रोजगाराच्या माध्यमातून पोहोचावं यासाठी SNDT युनिव्हर्सिटीच्या उपकेंद्राला आज मान्यता दिली आणि त्यासाठी 55 कोटी रुपये अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देण्यात आले, मंजुरी देण्यात आली। आणि या उपकेंद्रामध्ये ज्या महिलांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला, ज्यांनी सामाजिक समरसता निर्माण करत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, ज्यांनी मुलींना पहिलं शाळा काढून शिक्षण दिलं, यांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक मोठी माहिती केंद्र, एक या सर्वांना एक प्रेरणा देण्यासाठी माहिती केंद्राच्या माध्यमातून या सर्व महामानव ज्या आमच्या महिलांचं योगदान या राज्याच्या विकासामध्ये आहे, त्या संदर्भात 55 कोटी रुपयाच्या माध्यमातून SNDT युनिव्हर्सिटीचं उपकेंद्र निर्माण करण्याचा निर्णय झाला। सामाजिक न्याय विभागाला अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दिव्यांगांच्या संदर्भात एक विशेष कार्यक्रम करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या अगोदरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला। सामाजिक न्याय विभागाला अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम करण्याचा निर्णय केला। महाराष्ट्र हा नेहमीच प्रगतीचा विचार करतो। आज साधारणतः ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचे 2050 सदस्य, पंचायत समितीचे 4100 सदस्य व ग्रामपंचायत सरपंच सदस्य असे 1,95,286 अनेक योजना ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी राबवल्या जातात। याचे एक उत्तम प्रशिक्षण केंद्र व्हावं यासाठी आज नागपूर येथे महारुद्र केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय करण्यात आला। अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पहिल्या फेजमध्ये 100 कोटी त्यांना मंजूर करण्यात आले आणि या संदर्भामध्ये नागपूरमध्ये जागा उपलब्ध करून महाराष्ट्रातल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध माध्यमातून प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन व सल्लागार सेवा या 4 विषयाच्या संदर्भात प्रशिक्षण देण्याचा निर्णयही करण्यात आला। यासोबत नियोजन विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीचा संशोधक अभ्यास करण्याचा निर्णय करण्यात आला। 1 मे 1960 पासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये डिजिटायझेशन विकासाचं करत, प्रगतीचं करत यालाही आज मान्यता देण्यात आली। पु ल देशपांडे कला अकादमी व रवींद्र नाट्य मंदिर याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि त्याची दुरुस्ती व या संकुलाचं नूतनीकरण असं एकूण 38 कोटी हे मजबूतीकरणासाठी व नूतनीकरणासाठी 12 कोटी
असं 50 कोटीला या माध्यमातून मान्यता देण्यात आली. या राज्याचं गॅझेटियर दर्शनिका विभागाच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्याचं अद्ययावत गॅझेटियर करावं, दर्शनिका करावी, यासाठी आजच्या बैठकीमध्ये 8 कोटी रुपयाची मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रामध्ये या अगोदरच हिंदी, सिंधी व गुजराती साहित्य अकादमी आहे, पण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर भिवंडी असेल, सोलापूर असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या विभागामध्ये तेलुगू भाषिकांची मोठी संख्या आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.